गेला बाई, लय घाबरतच गेला. लय त्याला लय भीती वाटते. त्यांनी कधी नवत हिंमत केली होती, नाही तर आम्ही बाहेरच भेटायचो. बरं झालं आज इडं मोकळं ढाकळं भेटलं बाई. मस्त आम्ही मस्त मजा आली. हाय कोणी घरा? कोण आहे? अहो मीच आहे शेजारचा. हा शेजारी राहतो तोय. शेजारी राहतो मी वामण्या. वामण्या? हा हा तुम्हाला पाहिलं ना शेजारी. या इकडे राहते ना हा तुम्ही? इकडे काय काम काढलं? येऊ का आतमध्ये? काय काम होतं का? हा होतं तुमच्याशीच थोडं. माझ्याशी? हा या ना या ना. बसा ना. हा बसतो ना. काय काम काढलं? काम असं काढलं मी आता 2-3 महिने झाले. हा तवाच राहायला आले ना. हा आता अजून 3 महिने पूर्ण नाही झाले, 2-2.5 महिने झाले. हा का? हा मी नाही का तुमच्या शेजारी राहतो. वामनराव नाव आहे आपलं. माझं नाव आहे ना वामनराव आहे. हा. पण मला आहे ना सगळे वामण्याच म्हणते. हा का? हा तुम्ही जाता येता मी पाहते मी तुम्हाला. हा नाही तसं तुमचं नाव आहे ना हा माझा लय दोस्त आहे. म्हणजे यांच्याशी मैत्री झाली का तुमची? अहो, पहिले कोण होती? हा का? ओळखी नाही का तुम्ही हा, झाली? तो जेव्हा दूध आणा यायचा ना तुम्हाला तिकडं हा आमच्या माझ्या मित्राची दूध डेअरी ती. हास हा मग आमची सकाळी गाठ व्हायची तिकडं हास दूध आणाय गेल्यावर. हास तेव्हा तिकडं कुठे राहत होते वाटतं तुम्ही? तिकडं खाली राहायचो आम्ही. हा हा तिकडं काही झालं का बिल्डिंग वाल्यांचं तुमचं? नाही नाही काही नाही, पण आम्हीच रूम बदलला. आता तिकडे भरपूर वर्ष राहिलो ना, 5-6 वर्ष. हा मग बदलला. इथं बी छान आहे, काही नाही टेन्शन कोणाचं. म्हणजे तुम्हीच निघून आले बा. हो हो ते थोडा रूम कमी पडत होता ना. मग हा कसा मोठा धाटा रूम आहे ना. मग हा डायरेक्ट घेतलाय का भाड्या नाही? नाही भाड्यानीच आहे. भाड्या नाही? हा भाड्यानाच. बरं आहे तुमचं. हा तुमचं नाव काय? माझं नाव शांता. शांता? हाय नाव लय भारी. शांता नाव आहे. काही चहा वगैरे ठेवू का? नाही काही नका. मी चहा पेलो माझ्या घरात हा आणि मग तुमचा दरवाजा उघडा दिसला. म्हणलं येऊ जाऊन. मला वाटतं मा मित्र येईल काय ड्युटीवरून. हा असं त्याच्यामुळे आलो. तुम्हाला एक गोष्ट विचार. विचारा ना. त्याच्यात राग नाही ना? नाही हो, राग काय त्याच्यामध्ये. आता आपण शेजारी राहतो. शेजार धर्म आहे. तुम्हाला काही गरज पडली किंवा मला काही गरज पडली, राग काय त्याच्यात? हा तेच बा. हा बोला ना. बोलू. मला आहे ना तुमच्या घरातून निघताना एक माणूस दिसला बा. त्या घरात निघताना एक माणूस बाहेर जाताना पाहिला मी. तो कुठला होता काय? माणूस नाही मा घरातून कोण निघणार आहे तेव्हा? शेजारच्या घरातून निघला असेल. शेजारच्या नाही, तेवढ्या तुमचा दरवाजाच उघडा होता. बर का शांताबाई, तुम्ही काय तन मम राहिल्या. अहो तुमच्याच घरातून भसक्या निघाला आणि असा दडत गेला. असा लपत गेला. तो कावरा मावरा झाला असा.
हा 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 तो तो भाऊ होता, भाऊ माझा भाऊ. कुठला? त्या याचा आंबेवाडीचा आंबेवाडीचा भाऊ आता गहू घेऊन आला होता. या बा ये या बा. ये गहू आणले का? हा गहू घेऊन आला होता. त्याला वाटलं चला बहिणीला गहू द्या. वानोळा आमच्या इकडे लय गहू पिकात, लय गहू पिकात. हा का? हा मग तुमचा भाऊ गहू घेऊन आला. हा पण- तो त्याला म्हणले अरे आजच्या दिवस राय, पण तो म्हण नाही नाही म्हण लय शेतीचे काम पडले, लगेच निघायला लागल. राहायलाच तयार नाही, गेला निघून लगेच. चहा सुद्धा नाही घेतला. अहो पण तुमचा भाऊ जर तो असताना, तुम्ही इकडे या, बसाय 2 मिनिटं या, बसा. हा अहो शांताबाई, तो जर तुमचा भाऊ असताना हा. तो एवढा दडत नसता गेला. तो नुसता घामपुशीत खाली गेला. तो माग पाय पुढं पाय. किती मला तर वाटतं बिल्डिंग मध्ये आपल्या एखादा चोरच शिरला काय ना. मी घाबरलो ना. चोर हं? नाही नाही, चोर काला शिरेल तवा. ते अहो चोराना भाऊच होता तो. भाऊ नव्हता शांताबाई, तो तुमचा भाऊ नव्हता. खरं सांगा, तो दुसरा टाग्या होता. एवढा बेत कुणीच पाळणार नाही या बिल्डिंग मधून. आता आमच्या पाहुणे इथे नाही काय? हा टाग्याच होता तुम्ही, तुमचा तो. बापरे, म्हणजे तुम्ही ओळखलं सगळं. ओळखला म्हणजे मी चांगला तो. अहो काही मिनिटात गेला तो, गाडीला किक मारून मी वरच तर गेलाय निघून. शांताबाई सांगा, खरंय का नाहीये? हा हा अहो ते काय झालं, हाय माझा मित्रच होता तो. पण मग आम्ही काहीच केलं नाही. तो नुसता आला, आम्ही चहा पाणी झाला असं, म्हणजे 2-3 शब्द आम्ही बोललो आणि तो निघून गेला लगेच. मग तुम्ही कसे काय मला चाहता जो? शांताबाई, तुम्ही कस काय खोटं बोलू राहिल्या? तो किती वेळ तुमच्या घरात होता, तर तुम्ही काही केलं नसल असं कशावरून ओळखू मी? हा लय वेळ होता तो. असं माणूस कोणी सोडूच शकत नाही बाईला. आणि तुमचे केस वगैरे हीच करेली. अहो नाही. हो दिसतो तुमचा अवतार. बरं शांताबाई, हा हे आता मला तुम्ही काही सांगा. हे माझ्या डोळ्यानं मी पाहिलंय. आणि खरं बोला, खोटं बोलू नका. नाही तर मी तुमचा नवरा माझा लई दोस्त आहे. नाही तर मी सगळं त्या माणसाला सांगून देईन. बापरे, हो. माझ्या नवऱ्याला? हो, मग आमच्या बिल्डिंग मध्ये असे माणसं नको म्हणून तुम्हाला पहिल्यांदाच विचारलं, तिकडं काबून सोडलं ते घर. हो अहो, असं मानावऱ्याला सांगू नका. मानावऱ्याला डेंजर आहे. हो अहो, मला आहे ना लगेच म्हणशील पहिलं तो गथुडं बांधन, पहिली तो बापाच्या घरी जा, लगेच फारकत गेली हो माशी. अहो तुम्ही एवढे जवळ. अहो जवळ म्हणजे का? जवळ म्हणजे कस काय बोलता? गेला जवळ घ्यायला चालतं. आणि मी नुसतं एवढा खेटलो तरी मग माझ्या मागं खेटू नका. अहो म्हणजे काय बाई, तुम्ही का मला ब्लॅकमेल करू राहिले का हो? असं काय करते हो तुम्ही? शेजारी तर तुमच्या घरात राहा ना, तुमचा परपंच पाहा ना. माझ्या इकडे कशाला नाक खुपचू राहिले? बाई आवाज वाढू नका. आवाज ही बिल्डिंग आहे जरा. उद्या तुम्ही तुमचा कोणता टाक्या तुमच्या घरात शिरला आणि तो जर आमच्याच घरात शिरला, मग त्याला काय करू आम्ही? हा आला आईन रातचा, मग आमचे पोरं सोडाय घरात. आता शांताबाई, तुमच्या नवऱ्याला सांगू का मा काम ऐकशाल? तुमचं काम? हो. काय काम आहे तुमचं? काय काम? हा जसं त्या टग्याला तुमच्या करून दिलं, तसं मला सुद्धा एक चान्स पाहिजे. तरच मी तुमच्या नवऱ्याला सांगणार नाही. अहो काय बोलू राहिले तुम्ही? तुम्ही माझ्या शेजारी राहता, तुम्हाला या असं शोभत नाही बोलायला. शेजारी जरी राहतो ना, पण मला आज तुम्ही हा म्हणा नाही तर नाही म्हणा, तुमचा परपंच उद्ध्वस्त झाला तर चालत, पण मी तुमचं नाव सांगणार म्हणजे सांगणार. बर का शांताबाई,
जर तुम्ही मला दिलं, हा ज्यानं ती गोष्ट केली ती जर मला जर दिली तर मी तुमच्या नवऱ्याला हू का चू काही सांगणार नाही. हा अहो पण ते म्हणजे असं कसं चांगलं वाटतं का ते तुम्ही सांगा. तुमची बायको आहे, पोर आहे, मग परपंच आहे. तुम्हाला टाक्या बोलवाय चांगलं वाटलं आणि मला द्यायला चांगलं वाटायला. काय शांताबाई तू बोलू राहिली? हा म्हण नाही तर नाही म्हण. म्हणजे संध्याकाळी तो नवरा आला का लगेच घरात येतो आणि त्याला सांगतो तुम्हाला बोलून सांगतो. या असं आपल्याला खापणार नाही. तुम्हाला सांगतो शांताबाई. हा. आणि या बा फोन मध्ये त्याचे फोटो सुद्धा मी काढले आणि तो ते सुद्धा तुमच्या नवऱ्याला दाखविल आणि तुम्हाला दाखवेल. तुम्ही फोटो पण काढले? हा तो ओळखीचा पालखीचा मी पाहिला. हा कोणी बा एवढा दडत चालला. अहो तुमच्या घरातून असा भाषक्या निघाला. तो काय कातून पळाला. एवढं कोणी दडत चालतं का? तुमचा भाऊ जर असता तर तो असा दडत नसता गेला. हा कसा घाम फुटला. बरं या बा शांताबाई, माझी बायको 2 महिने झाले डिलिव्हरीला जायली. हा. परंतु तुम्ही देणार आहे का नाही? हा द्यावाच लागल. काल परपंचाचे दुर्बादानी करत्या. करू तुमच्या नवऱ्याला फोन. त्याचा नंबर सुद्धा आहे माक. नंबर आहे? हो त्याला लगेच सांगेल. आत्ताच्या आता कामावरून येतोय बायको कशी वागती ना लगेच तिच्या तोंडावर सांगतो. हा काढू का फोन? काढू का? हो नका, हो नका. नका फोन करू. तुमच्या पाया पडते. मी वाटलं त्या बाबत नाही नाही पदर बिदर काला पसरी त्या टाग्याला ते दिलं ना ते फक्त मला द्या. मी खुश तुम खुश. तुम्हारे न तुम्ही न बोलने का न हम न बोलने. हा हे बा शांताबाई, तेरी भी चूप मेरी भी चूप. हा बापरे, तुम्ही लय मोठं साकडं टाकलं हो. एवढं असं साकडं मी आयुष्यात कधी पेलवलं नाही. मला ते साकडं नाही. अहो आपल्या घरात पाहुणा आला तो सण होत नाही. तुम्ही तो टाग्या घरात घालून घेतला. हे पटलं का तुम्हाला? मग त्यानं केलं ते मला जर दिलं तर तेरी बी चूप मेरी बी चूप. हा एक मान्य. तुम्ही ना शांताबाई किती दिवस इड राया खोली मी कोणालाच म्हणणार नाही बर का. जेव्हा जेव्हा तुमचा टाग्या घरात घुसल आता मला लक्षच राहील. तो जेव्हा येईल तेव्हा मी येणार. मग मला तुम्ही द्यायचं. म्हणजे प्रत्येक टायमाला? हो हो हो. मग तो टाग्या जसा जात नाही ना तसं हे संबंध मोडणार नाही. टायमाला द्यायचं? हो हो. प्रत्येक टायमाला जर तुम्ही दिलं मला तर मी तुमच्या नवऱ्याला सांगणार नाही. नवऱ्याला नाही आपल्या बिल्डिंग मध्ये कोणालाच म्हणणार नाही. एक तयारी सांगा. पटकन सांगा शांताबाई. मला एवढा टाइम नाही थांबाय. बापरे, आता तुम्ही माझ्या नवऱ्याला सांगणार म्हणल्यावर मला बोलायला काय बोलून काय नाही. माझ्या पूर्ण अंगाचं कापरं चाललंय. माझा नवरा फार डेंजर आहे. माझा संसार पूर्ण बरबाद होऊन जाईल. बरबाद नाही काला बरबादी करून घ्या. त्याला ते दिलं ना ते मला देतात. राहिलं काळजामध्ये. ऐका काला एवढं घाबरून राहिल्या तुम्ही. त्या टाग्याला जे दिलं ना ते मला द्या आणि विषय मिटला. बर बर द्यावाच लागल आता. नाही तर मला लेकरं बाळ माझा परपंच उद्ध्वस्त होईल. तुम्ही नवऱ्याला सांगून द्याल? हा मग बिलकुल इडच. इड? हा काय आहे बोल तयारी? इड पुढं बिल घात्या लगेच. मग तिकडे चला घरामध्ये. आहे का आतमध्ये जागा? हा. चला मग उठा. मला नुसता मूड आला तो गेल्यावर. हा. तुम्हाला पाहिलं मूड आला. हा का? म्हणलं ही बाई आता वाटवायचीच. चला कुठेही चला.